10वी मध्ये मला 93% होते क्या बात है! आणि मी शाळेमध्ये पहिला होतो. बरं. आता त्यानंतरचा परत प्रश्न होता, की इंजिनिअरिंगला तर घ्यायचं ॲडमिशन. मग आता पैशाचा खर्च वगैरे कसं करायचा? माझी वैयक्तिक अशी इच्छा होती, की आपण इंजिनिअरिंग सोडून देऊया आणि BA, BScला वगैरे ॲडमिशन घेऊया. पण वडिलांची प्रचंड इच्छा होती, की नाही, मला परिस्थिती नाहीये किंवा पैशाच्या ह्याच्यापोटी मी तुझं शिक्षण नाही थांबवू शकत. घरची परिस्थिती जेमतेम होती आणि वडिलांचा सुद्धा वॉचमनचा जॉब असायचा. त्यामुळे त्यांचं 6,000 ते 7,000 रुपये पगार आणि नेमका आणायचं एक योगायोग जुळून आला, की माझे वडील ज्या ठिकाणी वॉचमनचा जॉब करायचे, त्याच्या शेजारीच एक बोलता-बोलता अशी एक होती बातमी, की वॉचमनचा जॉब पाहिजे तिथं म्हणून. मी बाबांना असं बोलता-बोलता म्हटलं, की "बाबा मग मी करू का?" म्हणून. माझ्या वडिलांना मी बाबा म्हणायचो. नमस्कार, मी किरण निंबोरे, वास्तव घट्टेवरती आपल्या सर्वांचं स्वागत. स्पर्धा परीक्षेतून अधिकारी बनणं हे लाखो तरुणांचं स्वप्न आहे आणि हे स्वप्न साकार करण्यासाठी विविध विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुणे मुंबईसारख्या ठिकाणी येत असतात, आपापल्या जिल्ह्यामध्ये अभ्यास करत असतात आणि आपण पाहतो स्पर्धा परीक्षेमध्ये की चिकाटी, जिद्द, कष्ट, मेहनत हे शब्द आलेच. आज वास्तव कट्ट्यावरती आपल्यासोबत अजय ढाणे सर आहेत. त्यांची उपशिक्षण अधिकारी म्हणून निवड झालेली आहे. अजय ढाणे सरांविषयी सांगायचं झालं तर त्यांनी अतिशय खडतर परिस्थितीमध्ये वॉचमनची नोकरी करून, त्यांचे वडील देखील वॉचमनची नोकरी करतायत. वॉचमनची नोकरी करून कुठलाही क्लास न लावता, पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी अभ्यास न करता त्यांच्या कामाच्या जागेवरती राहून अभ्यास केला. आज त्यांची वास्तव कट्ट्यावरती त्यांचा प्रवास आणि एकंदरीत त्यांनी नक्की या प्रवासामध्ये त्यांचा अभ्यास कसा झाला, नोकरी करत असताना अभ्यास कसा केला, या सगळ्या गोष्टींवरती चर्चा करणार आहोत. सर, आपलं वास्तव कट्ट्यावरती स्वागत. थँक यू सर. सर, खरं तर आपण पाहतो की लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. हो. प्रत्येकजण काय सगळं खूप मोठ्या कुटुंबातील आहे. मराठवाडा, विदर्भातील विद्यार्थी, पश्चिम महाराष्ट्रातील संख्या वाढते आता. बरोबर. परंतु सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातीलच हे विद्यार्थी असतात. नक्कीच. तुम्ही देखील त्यामध्येच मोडता. हो. तुम्ही मेकॅनिकल इंजिनियर हो. आणि आम्ही बऱ्याच न्यूज वाचल्या तुमच्या की तुम्ही वॉचमनची नोकरी करताय आणि वॉचमनची नोकरी करत असताना तुम्ही MPSC क्रॅक करून उपशिक्षण अधिकारी या पदावर तुम्ही आता तुमची निवड झालेली आहे. हो. काय सांगाल एकंदरीत? एकतर परिस्थिती हलाखीची, हं. त्यात तुम्ही मेकॅनिकल इंजिनियर हं. आणि मेकॅनिकल इंजिनियर असून तुम्ही वॉचमनची नोकरी करताय आणि त्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करताय. बरोबर. हे अनिश्चित क्षेत्र आहे स्पर्धा परीक्षा. अगदी. काय कारण काय होतं इकडे वळण्याचं? सुरुवातीपासून जर सांगायचं म्हटलं तर इंजिनिअरिंग माझं 16ला कंप्लीट झालेलं होतं. हं. तोही प्रवास फार सुंदर होता. खरं तर शाळेपासून मी टॉपरच होतो शाळेमध्ये. बरं. 10वी मध्ये मला 93% होते क्या बात है! आणि मी शाळेमध्ये पहिला होतो. बरं. आणि माझ्या बाबांचं असं होतं, की आता एवढं चांगलं शिक्षण मिळालं, 93 शाळेत पहिला आला आणि त्यांचे जे मित्र होते, मग ते म्हणायला लागले, की आता इथून पुढे 11वी-12वी सायन्स नंतर मी इंजिनिअरिंग झालाच पाहिजे. की त्यावेळेस बऱ्यापैकी सगळ्यांचं स्वप्न असतं, की इंजिनिअरिंग, डॉक्टर हे 2च फील्ड दिसतात. ग्रामीण भागात तेवढंच माहिती असतं. तेवढंच माहीत असतं. त्यामुळे मग 10वी नंतर मला 93% मिळाल्यानंतर 11वी-12वी मी सायन्सला घेतलं. सायन्सला प्रवेश घेतल्यानंतर पण आता पुढचं शिक्षण इंजिनिअरिंगचं दिसायला लागलं. आता इंजिनिअरिंगचं दिसायला लागलं, की मला नेमकं काय झालं, की 11वी-12वीला मी अभ्यास तर प्रचंड केलेला होता. पण 12वीला नेमकं मला बोर्डाला चांगले मार्क्स मिळाले, पण CETला फार कमी मार्क्स मिळाले. बरं. त्या CETच्या मार्क्सवरती गव्हर्नमेंट कॉलेजला भेटणं फार मुश्किल होतं. त्यात पण एक अशी गोष्ट घडलेली, की आमच्या गावातील एक प्रतिष्ठित अशी व्यक्ती होती, की त्यांनी माझा शाळेत पहिला नंबर आल्यानंतर अनाउन्स केलेलं, की 12वी नंतरचा बऱ्यापैकी निम्मा खर्च मी स्वतः करेन. ज्यावेळेस 12वी माझं झालं शिक्षण, डिग्रीचं झालं आणि ज्यावेळेस आमच्या घरची मदत मागायला गेले, ऐन वेळेस मग त्या लोकांनी नाही म्हणून सांगितलं, बरं. की आम्ही फक्त एका मुलीला मदत देणार आहे असं अनाउन्स करतोय म्हणून असं सांगितलं त्यांनी. आता त्यानंतरचा परत प्रश्न होता, की इंजिनिअरिंगला तर घ्यायचं ॲडमिशन. मग आता पैशाचा खर्च वगैरे कसं करायचा? माझी वैयक्तिक अशी इच्छा होती, की आपण इंजिनिअरिंग सोडून देऊया आणि BA, BScला वगैरे ॲडमिशन घेऊया. पण वडिलांची प्रचंड इच्छा होती, की नाही, मला परिस्थिती नाहीये किंवा पैशाच्या ह्याच्यापोटी मी तुझं शिक्षण नाही थांबवू शकत. मग आमचा शेवटचा ऑप्शन होता, की एज्युकेशन लोनचा. मग एज्युकेशन लोन आम्ही घेतलं. नंतर 12ला मी कॉलेज झाल्यानंतर डिग्रीला प्रवेश घेतला. माझं डिग्रीचं शिक्षण झालं अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आष्टाला, बरं. सांगलीला. मग तिथून मग एज्युकेशन लोन घेऊन 16पर्यंत मी माझं इंजिनिअरिंग कंप्लीट केलं. आता 16ला जेव्हा पासआउट झालो त्यावेळेस कॅम्पस प्लेसमेंट वगैरे होत होते. त्यानंतर मग कुपर कॉर्पोरेशनची असं एक संधी चालून आली
आमच्या एरियातच ती कंपनी होती आणि त्याच एरियामध्ये ती संधी चालवून आली. घरापासून फार जवळ होतं, त्यामुळे मला मग घरच्यांनी पण वाटलं की आपल्या घराशी जरी जॉब आहे आणि मला पण ते सोयीचं होतं. बरोबर. तर मी तो जॉब जॉईन केला. त्यात बरोबर होतं की एज्युकेशन लोनचे हप्ते मग आता 16 नंतर परत चालू होणार होते. मग तो एक वर्षाचा गॅप पिरियड भेटतो तुम्हाला. नंतर तुम्ही कळवू शकता की माझं एज्युकेशन कंप्लीट झालेलं आहे आणि आता माझे इन्कम सोर्स चालू झाले. त्याच्यानंतर मग 16 ते 17 साधारणतः 18 पर्यंत मी जॉब केला. पण एक डोक्यात होतं की माझ्या की काहीतरी वेगळं करायचं होतं. म्हणजे त्याच्यामागे पण एक पार्श्वभूमी होती. आमच्या गावामध्ये जे आम्ही समविचारी मित्र होतो, त्यांनी 12-13 सालीच एक वाचनालय खोललं होतं आम्ही गावात. त्याच्यामध्ये 3-4 जण आम्ही एकत्र बसून वाचनालयाची आवड जोपासणारी सगळी मित्रमंडळी एकत्र येऊन ते एकता सामाजिक सेवा संस्था चालवत होतो. बरं. त्याच्यामधून 2-3 अधिकारी घडलेले होते. म्हणजे माझा एक मित्र होता की तो पहिला PSI झालेला आणि त्यानंतर 17 साली आमच्याच ग्रुपमधील एकानं सब रजिस्ट्रार ही पोस्ट मिळवली आणि 19ला तो तहसीलदार झालेला. बरं. त्यामुळे गावात तसं आमच्या ग्रुपमध्ये चांगलं वातावरण होतं. त्यांचा आदर्श माझ्या डोळ्यासमोर होता आणि माझ्याही मनात कुठंतरी होतं की इंजिनिअरिंग करून फक्त तो 4 चौकटीतला जॉब आपल्याला करायचे. काहीतरी व्यापक आपण काहीतरी करू शकणार नाही. त्यामुळे मग 16-17ला ज्यावेळेस मी जॉब सोडला, त्यावेळेस माझ्यापुढे 2 प्रश्न असे होते की एकतर एज्युकेशन लोन मला फेडायचे. घरची परिस्थिती जेमतेम होती आणि वडिलांचा सुद्धा वॉचमनचा जॉब असायचा. त्यामुळे त्यांचं 6,000 ते 7,000 रुपये पगार, शेती जेमतेम आणि मी स्वतःहून घरी पैसे मागू शकत नव्हतो. कारण की एकतर इंजिनिअरिंगचं शिक्षण असं एकदम परिस्थितीतून बरोबर. त्यात परत मी माझ्या खर्चासाठी पैसे मागणं आणि वरून एज्युकेशन लोन फेडायचे म्हणून पण पैसे मागणं. म्हणजे हे फार भयंकर होतं. त्यामुळे मी डिसिजन घेतला आणि नेमका आणायचं एक योगायोग जुळून आला की माझे वडील ज्या ठिकाणी वॉचमनचा जॉब करायचे, त्याच्या शेजारीच एक बोलता बोलता अशी एक होती बातमी की वॉचमनचा जॉब पाहिजे तिथं म्हणून. मी बाबांना असं बोलता बोलता म्हटलं की बाबा मग मी करू का म्हणून. माझ्या वडिलांना बाबा म्हणायचो. मग त्यांना आधी सुरुवातीला नको वाटलं की आपला इंजिनिअरिंगचा मुलगा त्यात जॉब हा सोडतोय कुपरचा चांगला 20-25 हजाराचा त्यावेळेस सॅलरी होती आणि हा जॉब सोडून हा काय करतोय तर वॉचमनचा जॉब. म्हणजे मी ज्या ह्याच्यातून वॉचमनचा जॉब करून त्याला शिकवलं, हा क्षेत्रात परत माझ्याच वॉचमनचा जॉबमध्ये करतोय. मग हे त्यावेळेस थोडंसं आमचं हे झालं. पण मग मी कन्व्हिन्स केलं त्यांना की मला स्पर्धा परीक्षा क्षेत्रात उतरायचंय. प्लस मी जर हा जॉब केला तर मग मला टाइम पण सुटेबल होता. कारण संध्याकाळी 8 ते सकाळी 8 असा जॉब असायचा. ते दोन्ही गोष्टी सुटेबल आहेत मी वडिलांना म्हटलं आणि प्लस मला एक ट्राय घ्यायचंय सुंदर की बाबा जर झालं स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी तर ते करता येईल. नाहीतर झालं तर मी 2 वर्षाचा माझा एक्सपिरियन्स आहे. त्यानंतर मी मग नाहीच झालं म्हणजे प्लॅन मी माझा हाच होता की जर सक्सेस नाही झालं तर परत जॉब कंटिन्यू करून ते आपण करू शकतो. मग बाबांनी होकार दिला. मग मला आठवतं की 1 ऑगस्ट 2017ला मी जॉब तो सोडला असेल आणि दुसऱ्या दिवशी मी मन्नत इंडस्ट्रीज म्हणून कंपनी आहे, तिथं वॉचमनचा जॉब चालू केला. बरं. मग माझं 2 प्रश्न सुटले. एक तर माझं आर्थिक सुटलं. मला त्यावेळेस 7,000-7,500 रुपये पगार भेटायचा. मी घरी म्हणजे मला घरच्यांनी सांगितलं की तुझं तू भागव सगळं, बाकी आमचं आम्ही घरचं भागून घेतो. मग त्या 7,500 मध्ये मी 5,000 सेव्हिंग करायचो. 2,000 रुपये मी माझ्या वैयक्तिक खर्चाला भागवायचो. मग आता स्टडी रूम लावायची, अभ्यास करायचं म्हटलं, मग माझं गाव ते सातारा अंतर हे 8-9 किलोमीटरचं होतं. आता खर्च तर आपल्याला टाळला पाहिजे. मग तिथून मी प्रवास सायकलनं करायचो. म्हणजे तो 8 किलोमीटरचा प्रवास रोज सायकल? 6 ते 7 किलोमीटर असेल. 8 किलोमीटर तो जास्त होईल, पण एक 6-6.5 किलोमीटरचा प्रवास होता. मी तो सायकलनं जाऊन येऊन करायचो. म्हणजे कोविडपर्यंत मी सायकलनं प्रवास केला 2-1 वर्ष. त्यानंतर मी गाडी घेतली. पण एक 3-3.5 वर्ष तर मी सायकलनं प्रवास केला. त्यानंतर मग माझा खर्च मग मी तसा कमी केला. मग लायब्ररी एखादी 500-600 रुपयाची असायची. तिथं मग मी येऊन अभ्यास वगैरे करणार. सकाळी जॉब सुटला 8 वाजता की 10 वाजता मग मी सगळं आवरून 10:30 वाजता तर स्टडी रूममध्ये असायचो. 10:30 ते 6:30 असं माझं टायमिंग असायचं स्टडी रूमचं. 6:30 वाजता मग परत घरी येऊन नाश्ता वगैरे, अंघोळ वगैरे, हे जेवण वगैरे करून 7:30 वाजता परत जॉबवरती. जॉब तुमचा संध्याकाळी असायचा? जॉब फक्त संध्याकाळीच होता. ते एक माझ्यासाठी ॲडव्हान्टेज होतं. म्हणजे जॉबचं टायमिंग हे संध्याकाळी 8 ते सकाळी 8 आणि सुट्टीचा दिवस फक्त मंगळवारी होता. त्यावेळेस MIDC पूर्ण ऑफ असायची. त्यावेळेस फक्त दिवसभर तो जॉब असायचा. त्यामुळे मला दोन्ही गोष्टी जुळून होत्या आणि जॉबच्या संध्याकाळच्या टायमिंगला पण मला अभ्यासाला फार सुंदर वेळ भेटायचा. कारण संध्याकाळी सगळं शांत असायचं वातावरण. 8 ते म्हणजे आमच्या आजूबाजूला कंपनीचा जास्त काही आवाज नसायचा. त्यामुळे संध्याकाळी 8 वाजता आलं तर 8-8:30 पर्यंत मी जरा फ्रेश वगैरे झालो कंपनीमध्ये
पण अलाव करायचे का अभ्यास अलाव करायला? करायचे. कारण रात्रीचा हो, जॉब होता हो. ना तुमचा. मला म्हणजे कौतुक असं होतं, की मला भेटणारी माणसं जी होती प्रवासात ती फार सुंदर होती. म्हणजे मला मी ज्या कंपनीत काम करत होतो, म्हणजे अजून माझा जॉब चालूच आहे. बरं. तर म्हणजे आजही जॉब चालू आहे. आजही माझा जॉब तुम्ही सुट्टी आहे. टाकून आलात. सुट्टी टाकून आलोय. मी खरं तर बरं. माझ्या वडिलांना ॲडजस्ट केलं 2-3 दिवसासाठी. बरं. त्यामुळं त्या साहेबांचं मला सुरुवातीपासूनच प्रोत्साहन आणि मार्गदर्शन भरपूर सुंदर होतं. त्यांचं सहकार्यामुळेच खरं तर हा प्रवास सुंदर झाला माझा. तर त्यावेळेस मी त्यांना सांगितलेलं, की माझा इंजिनिअरिंगचा जॉब मी सोडतोय आणि मला स्पर्धा परीक्षा करायचं आहे, MPSC मला अभ्यास करायचा आहे. त्यामुळे त्यांनी मला मग सुरुवातीपासूनच पाठिंबा दिला, की "तू एवढा ह्याच्यातून आलायस आणि मग तुला अभ्यास करायचा आहे, तर ठीक आहे जॉब कर. फक्त थोडंसं अलर्ट राहायचं संध्याकाळी वगैरे. बाकी मग तुझा अभ्यास करून तू झोप वगैरे घेऊ शकतोस." कारण की दिवसभर अभ्यास करणं आणि परत रातभर जागणं हे फार अशक्य आहे. म्हणजे काही-काही लोकं आता जे वर्किंग असतात, की त्यांना फार असं कळतं, की मी मॅनेज कसं करू? तर मला त्या गोष्टी जुळून यायच्या. 8:30 ते 9, 9:30 वाजता मला साहेब अलाउ करायचे, की "तू अभ्यास कर तिथं." एक म्हणजे ओपन जागा होती वगैरे, खुर्ची वगैरे असायची आणि मग माझा बेड वगैरे टाकायचो त्याच्यावर माझं मग स्टडी रूम थोडीफार असायची. बरं. 8:30 ते 10:30, 11, 11:30 पर्यंत माझं शेड्यूल असायचं. 11:30 वाजता माझा अभ्यास झाल्यानंतर मग मी सगळे गेट वगैरे लॉक करून मग झोपून जायचो. 11:30 वाजता मग सकाळी मग 7:30, 7 वाजता उठून मग थोडंसं जॉगिंग वगैरे करून 8 वाजता गेट खोललं, की मग माझा जॉब संपला. बरं. मग सकाळी परत मग आपलं तेच रुटीन चालू असायचं. संध्याकाळी पण अभ्यासाला वेळ भेटायचा. हां, संध्याकाळी मला अभ्यासाला वेळ भेटायचा. म्हणजे सकाळचा माझा 10 ते 6:30 पर्यंतचा एक 6 ते 7 तास अभ्यास आणि संध्याकाळचा एक प्रामाणिकपणाचा 2-3 ते 3 तास अभ्यास. बरं. म्हणजे असं माझं शेड्यूल एक 8:30, 9, 10 तासाचं होतं. आणि अभ्यासात मोकळेपणा होता. मेन म्हणजे माझे आर्थिक प्रश्न सुटलेले होते. त्यामुळे मला बाकीच्या गोष्टीचं जास्त टेन्शन नसायचं, की पैशाचं काय करायचंय, लोनचं आपल्याला हे टेन्शन वगैरे. त्यामुळे माझा अभ्यास बिंदास व्हायचा. बरोबर. कारण तुमच्या डोक्यामागे हे चला ठीक आहे तुम्ही वॉचमनचा जॉब करत आहे, पण तुमच्या डोक्यामागे हे टेन्शन नव्हतं, की पुण्यामध्ये राहतोय, होय. रूमचं भाडं द्या, रूमचं भाडं द्या, मेसचे अगदी. पैसे द्या, होय. लायब्ररीचे पैसे द्या, इथं हो. बाकीचा खर्च आहे बाकीचा तो, खर्च. आणि तो खर्च घरून मागवा. अगदी, अगदी. बरोबर. ज्यावेळेस तुमचा निवड यादी जाहीर झाली, हं. वडील तुमचे तुम्ही सांगितले की पहिल्यापासून वॉचमनचा जॉब करतायत, हं. त्यात तुम्ही पुन्हा वॉचमनचा जॉब करायला लागले. काय सिच्युएशन होती ज्यावेळेस तुमचा निवड यादीमध्ये तुमचं नाव पाहिलं तुम्ही? कुणाला सांगितलं पहिल्यांदा? खरं सांगू तर काय झालं, की 18ला मेरिट लिस्ट लागलेली हं. आणि दुपारपासूनच चर्चा होती, की आज मेरिट लिस्ट पडणार आहे. हं. त्यामुळं मला एक स्टडी रूममध्येच बसलेलो कारण की 20ला परत पेपर होता 23च्या मेन्सचा. 2च दिवस उगा बाकी होते. इंटरव्ह्यू माझा तसा जेमतेम गेलेला कारण की 8:30, 9, 10 मिनिटाचा इंटरव्ह्यू होता. त्यामुळे मला मनात धाकधूक होती, की आपल्याला तिथपर्यंत जाऊ शकेल की नाही. पण थोडी भीतीच होती मनात, की होईल की नाही याची फार साशंकता होती. कारण की हे सगळं अनिश्चिततेचं क्षेत्र आहे. ज्यावेळेस मग मी 18चा ज्यावेळेस इंटरव्ह्यू सगळे संपले, मग दुपारीच मी स्टडी रूममधनं घरी आलो आणि जेवायलाच बसलेलो होतो आणि नेमकी आई माझी भात मला हे करत होती. तेवढ्यात रिझल्ट 7:30च्या दरम्यान आला. बरं. मी फक्त इंटरव्ह्यूचे मार्क्स पाहिले माझे 65 आणि त्यावेळेस मग बघितले आणि कंटिन्यू फोन यायला चालू झाले. माझं जेवण-बिवण ताटातला घास तसाच पडला आणि मी एकदम हबकलो. आणि मला काही सुचत नव्हतं, की काय करू, काय करू, काय करू? आणि नेमकी आईनं बघितलं आणि आईनं बघितली, आई प्रचंड घाबरली. "अरे काय झालं, काय झालं?" मी जेवण तसंच सोडून दुसऱ्या रूममध्ये गेलो आणि एकदम रडत बसलो बरं. तिथे समोर. त्यावेळेस मग बाबा माझ्या कंपनीच्या जॉबलाच होते. वॉचमनचा जॉबच करत होते ते. त्यांची 7ची ड्युटी होती त्या दिवशीची. मग मी म्हटलं, की नको त्यांना सांगायला इतक्यात. कारण की एक तर त्यांचं ऑपरेशन झालेलं होतं 40व्या वर्षी बरं. वॉल कशाला? रिप्लेसमेंटचं, अच्छा. हार्टचं. आणि त्यांच्या गोळ्या वगैरे चालू होत्या. मी एकदम असं सांगणं ते थोडंसं जिकिरीचं पडलं असतं आमच्या ह्याच्यासाठी. त्यामुळे मी ते नाही सांगितलं त्यांना. घरच्यांना पण मी सांगितलं, की होतंय, पण अजून पोस्ट कन्फर्म नाहीये, confirm. पण काहीतरी भेटेल म्हणून. आणि नंतर मग मी तसंच माझा जॉब वगैरे फोन कंटिन्यू चालू होते. मित्रांचे वगैरे येत होते म्हणून. फोनवरती एकदा एका मित्राचा आल्यानंतर थोडं रडलो भयंकर, की काय होतंय का नाही आणि मला थोडी संशयता होती, की परत पोस्ट प्रेफरन्स वगैरे रँक माझी 249वी होती. परत त्यामध्ये अजून हे ते म्हटलं निवांत शांतपणे बसून बघावं नक्की होतंय का नाही. मग कंपनीत गेलो. त्या दिवशी नेमकी आमचे 2 शॉप होते. एक पुढचा शॉप आणि एक मागचा शॉप. त्या दिवशी नेमकी फुल नाईट होती. त्यामुळे बरं. मला असं काही टेन्शन नव्हतं, की जागा वगैरे राहशील, झोपून वगैरे भेटशील. आणि मग मी 7:30 वाजता आलो कंपनीत. कुणाला काही बोललो नाही कंपनीतल्या. कंपनी चालूच होती. 8 वाजता मी शांत मोबाईल स्विच ऑफ करून पाहिलं, की लिस्टमध्ये बसतोय का? EWS म्हणजे ओपनमध्ये जागा किती आहेत? आर्थिकदृष्ट्या EWS वर्गामध्ये किती जागा आहेत? त्यानंतर कन्फर्मेशन मिळालं, की आता होतंय.
कुठली तरी पोस्ट मिळते. कुठली तरी पोस्ट भेटते. मी त्या दिवशी रातभर झोपलो नव्हतो. 4:30-5 वाजता बाबा जॉबवरतीच होते. त्यांचा जॉब माझ्या तुंपडीच्या वरत्या साईडला होता. म्हणजे एक रस्ता आहे मोठा, तिकडे अलीकडच्या रोडच्या खाली मी आणि पलीकडच्या रोडच्या खाली ते. मग मी संध्याकाळी जॉब झाल्यानं म्हणजे संध्याकाळी रातभर जागाच होतो. 5:30-6 वाजता उठलो. म्हटलं बाबांना जाऊन सांगावं की बाबा झालोय म्हणून मी. त्यांच्या पण मनाची धाकधूक होती. आईच्या बोलण्यातून बाबांना जाणवलंय काहीतरी झालेलं आहे. त्यामुळे ती काय सांगणार झाली, हा पण काय बोलणार नाही. त्यामुळे मी 5:30-6 वाजता सकाळी गेलो आणि पाहिलं तर माझे वडील झोपलेले होते इथंच. मग मी तिथंच रडत बसलो की म्हटलं नको सांगायला त्यांना की झालं अधिकारी म्हणून. ते फिलिंग माझं ते प्रचंड होतं की आपण कशाला सांगावं त्यांना, ते झोपले तर झोपू दे म्हणून. त्यानंतर मी घरी आलो आणि मग दुसऱ्या दिवशी पेपर होता माझा. त्यामुळे मी काय जास्त काय बोललो नाही. घरी वगैरे सांगितलं. वडिलांना म्हटलं नको सांगायला इतक्यात, फक्त सांगतो पोस्ट भेटते म्हणून फक्त आईला म्हणून सांगा. ज्यावेळेस कन्फर्म होईल पेपर झाल्यानंतर मग 4-5 दिवसानंतर मी येईन परत सांगेन. 2 दिवसांना पेपर होता 20चा लगेच. मी लगेच आलो आणि मग पेपर दिला. पेपर दिल्यानंतर मग घरी येऊन सांगितलं की बाबा पोस्ट भेटते. ते पण प्रचंड खुश झाले आणि मग नंतर वातावरण सगळं हळूहळू हे आल्यानंतर मग कळलं की होते सिलेक्शन म्हणून. क्या बरं. काय असतं आयुष्यभर तुम्हाला लहानाचं मोठं करण्यासाठी किंवा शिकवण्यासाठी त्यांनी वॉचमन म्हणून जॉब केला आणि पुढे एवढं शिकूनही तुम्ही परत वॉचमन म्हणून जॉब करत होतात. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता हा आनंद त्यांच्यासाठी गगनात मावणारा नाही. नक्कीच. निश्चितच हा जो अभ्यास तुम्ही करत होते सगळ्या गोष्टी कारण आपण पाहतो की बरेच विद्यार्थी पुण्यासारख्या ठिकाणी येतात. बरोबर. क्लासेस असतात, लायब्ररी असते किंवा इतर अभ्यास साहित्य त्यांना सहजासहजी उपलब्ध होतं. तुम्हाला काही अडचणी येत नव्हत्या? नाही, अडचणी हा सगळ्यांनाच येतात. अभ्यासाच्या बाबतीत पण मला प्रचंड तशा अडचणी येत होत्या. म्हणजे क्लासच्या बाबतीत मला असं निगेटिव्ह नव्हतं. कारण ज्या सब्जेक्टची आपल्याला पूर्वीपासून भीती वाटते किंवा ज्या सब्जेक्टमध्ये आपल्याला कमी मार्क्स येतात तर बिनदिक्कतपणे क्लास हा लावलाच पाहिजे आणि मी पण त्याच विचाराचा होतो. पण सुरुवातीपासून मला 2-3 सब्जेक्ट असे टफ वाटायचे. पण मी मित्रांच्या मदतीने वगैरे ते व्यवस्थित मॅनेज वगैरे केलेलं होतं. पण अलीकडं असं मला जाणवायला लागलं. म्हणजे माझे 2-3 रिझल्ट फार एका मार्काने गेलेले होते. मराठी इंग्लिशच्या चुका असतील, बाकीच्या 2-3 सब्जेक्टच्या चुका असतील, इकॉनॉमिक्सच्या वगैरे ह्याच्या. तर मला असं फार जाणवायचं की क्लासची मदत घ्यायला हवी. म्हणजे आपण असं पूर्ण निगेटिव्ह जातो की क्लास नको लावायला, प्रचंड खर्च आहे वगैरे. पण ज्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला असं वाटतं की आपल्याला जेन्युइनली कोणाची तरी मदत घ्यायला हवी तर ते मदत घ्यायला हवी असं मला प्रामाणिक वाटतं. पण ओव्हरऑल जर बघायला गेलं तर आपली ही परीक्षा आहे ती ऑब्जेक्टिव्ह मार्काची आहे. तुम्ही जर शांतपणे आपल्या चुका कुठं होत आहेत तर त्या जर व्यवस्थित निरखल्या की नक्की काय प्रॉब्लेम आहेत, नक्की आपला अभ्यास कुठे कमी पडतोय, ऑब्जेक्टिव्हमध्ये 4 पर्यायामध्ये आपल्याला जमलिंग कुठे होते का तिथं सोडवताना चुका होत आहेत वगैरे, ह्या सगळ्या गोष्टीचा जर प्रामाणिकपणे एका तटस्थपणे जर आपण विचार केला ना तर क्लासची अशी एवढी मदत नाही लागत की म्हणजे मदत तर घ्यावीच नक्कीच. पण जर नसेलच पूर्ण परिस्थिती की बाबा मला पैसा जास्त जातोय, मला नाही जुळत त्या गोष्टी, तर मग नाही घेतली तरी बरं आहे. म्हणजे आपली गरज ओळखून हा तुमच्या आता उठले आले पुण्याला आले क्लास लावला, कुठेतरी जाहिरात पाहून आले क्लास लावला म्हणजे अधिकार झाला अशातलं काहीच नाही. कारण की त्यामुळे काय होतं की मग तुम्ही क्लास एकतर प्रचंड पैसे लावून लावलेला असता, बरोबर, त्याचं त्याचं वेगळं टेन्शन तुम्ही घेऊन इथं अभ्यास करत असता. त्यात वेगळं पण असं असतं की आजकाल क्लासचं प्रमाण प्रचंड झालेलं आहे, भयानक आहे. त्यामुळे आजकाल तुम्ही एक क्लास लावला की बाकीचे 4 जण म्हणणार अरे हा क्लास कशाला लावलास, दुसरा लाव, कारण की मी तो लावला आणि त्याचे रिझल्ट बघ. त्यामुळे एक तर मुलगा तिथून आला तो परत गोंधळून जातो. आणि पुण्यात आलं की परत क्राऊड असा असतो की प्रत्येकाने क्लास लावलेला असतो आणि त्या क्राऊडमध्ये मग तुमचं वेगळं पण जपायचं असेल तर मी बिना क्लासचा अभ्यास करतोय हे पचवणंच फार डेंजर जातं पोरांना. कारण की संगतीचा परिणाम असतो, मी हा लावलाय तर तू पण हा लावशील. आणि जेन्युइन नवीन मुलांना ह्या गोष्टी फार कमी माहीत असतात. कारण की ग्रामीण भागातल्या आमच्यासारखी ज्यावेळेस मुलं पुण्यामध्ये येतात ते कुणाच तरी सांगण्यावरून आलेले असतात. म्हणजे कोणतरी गावातला एक जण झालेला असतो, बरोबर, त्याला पाहिलेलं असतं, त्याची भाषणं ऐकलेली असते, कुठेतरी वास्तवकट्ट मुलाखत ऐकलेली असते, हे पाहून मोटिवेट होऊन आलेले असतात. ऍक्च्युली हेच मला तुम्हाला विचारायचं आहे की जे विद्यार्थी नवीन येत आहेत स्पर्धा परीक्षेची तयारी करायला, ऍक्च्युली त्यांनी काय विचार करून आलं पाहिजेत आणि त्यांनी कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे. कारण काय आज तुमची मुलाखत पाहिली, कुठेतरी टायटल वाचणार, वॉचमन झाला उपशिक्षण अधिकारी किंवा वॉचमनची नोकरी करून केली MPSC क्रॅक,
अरे वॉचमनची नोकरी करून एमपीएससी क्रॅक करू शकतो तर मी का नाही करू मी का शकत. नाही, हा. म्हणजे असा विचार करून येणारे पण भरपूर असतात. भरपूर. काय सांगाल तुम्ही विद्यार्थ्यांना? हा खरं तर फार सुंदर प्रश्न आहे, कारण की मी आता जेवढ्या भाषणामध्ये जातोय त्यावेळेस मग सगळीकडे पालक लगेच बोलतात, अरे हा तर एवढा खडतर परिस्थितीतून झालाय, मग तुमचं का नाही वगैरे हे ते. मला तर खरं पालकांना पण आणि मुलांना पण हे समजून सांगायचं होतं की हे असं काही नसतं. म्हणजे प्रत्येकाचा प्रवास हा प्रत्येकाचा संघर्ष असतो. जसा माझा वैयक्तिक होता तसा तुमच्या मुलाचा किंवा तुमच्या कुटुंबाचा पण संघर्ष आहे. कदाचित परिस्थिती थोडीफार वेगळी असेल. म्हणजे माझ्या परिस्थितीचा बाऊ मी कधी केला नव्हता, की माझ्या वडिलांनी पण मला कधी करून दिला नव्हता. म्हणून तुमच्या मुलाला माझी परिस्थिती जर तुम्ही लादत असाल, की अरे त्याच्या मार्गातून तुम्ही झाला, तू का नाही होत वगैरे असं, तर हे फार चुकीचं आहे. मुळात स्पर्धा परीक्षा क्षेत्र हे अत्यंत म्हणजे खडतर परिस्थितीतून झालेलं आहे. आणि आजकाल मुलं आपण बघता, की फार परिस्थिती जरी नसली तरी पुण्यामध्ये येतात, खर्च अवाच्या सवा पेलतात आणि परत फ्रस्ट्रेशन येऊन परत माघारी जाऊन परत हातात काहीच नसतं. त्यामुळे मला नेहमी मुलांना असं सांगावसं वाटतं, की तुमच्या प्लस पॉईंट्स ओळखा. म्हणजे स्पर्धा परीक्षेत यावंच असं पण नाहीये काय. म्हणजे आजकाल नोकऱ्यांची वानवा आहेच, हे म्हणजे कोणी नाकारू शकत नाही. पण तरी पण इकडं येऊनच तुम्ही स्वतःच्या कुटुंबाला आणि तुम्हाला प्रूफ करायचंय असं काहीच नाहीये. अगदी बरोबर. म्हणजे गावाकडं राहून हे फार म्हणजे विचित्र चित्र आहे, की माझ्याबरोबर 20-22 लाखाचे पॅकेज असलेली पण मुलं आहेत. पण त्यांचा एवढा आज नावजावा होत नाही. पण जेवढं क्लर्क आणि इकडे पोस्ट मिळालाय त्यांच्या गावभर मिरवणुका होतात वगैरे हे ते. माझी मित्राची एक अशीच चर्चा चाललेली, की खरं तर हे थांबवायला हवं. म्हणजे आज आपण हा प्रवास वगैरे सांगताना मला मनात कुठेतरी ते टेन्शन येतं, की जर माझा प्रवास ऐकून 10 जण आली, त्यातले 1-2च सिलेक्ट होणार आहेत. पण 8-9 जणांचा पुढचा भवितव्याचा प्रश्न हा मला कायम छळणारा प्रश्न असेल. बरोबर. कारण की परिस्थिती बघून अभ्यास होणं हे फार कठीण गोष्ट आहे. ही रियालिटी कुणी सांगायला तयार नाही ना. नक्कीच. होय. कारण काय होतंय, आज सत्कार होतात, मिरवणूक होतात, निश्चित झाल्या पाहिजेत. होय. कारण ते यश असतं, तो आनंद असतो, कुटुंबाचा असतो, मित्रांचा असतो, ते झालं पाहिजेत. परंतु ज्या वेळेस तुम्ही कुठे भाषणं करता त्यावेळेस ही रियालिटी देखील विद्यार्थ्यांसमोर येणं अगदी, गरजेचं आहे. आणि हा मेसेज पालकांपर्यंत जाणं गरजेचं आहे, की बरोबर. हा पालकांना वाटतं की अरे हा होऊ शकतो तर मी का नाही. नाही. आज आपण पाहतो की 10वी फेल झालेला झाला हो. कलेक्टर, कलेक्टर आहे ते. 12वी फेल झालेला झाला कलेक्टर. होय. अरे तो 12वी फेल होऊन कलेक्टर जर होतो तर तू तर 10वीत पहिला आलाय, मग तू का नाही होऊ शकत. नक्कीच. हा जो काही समज आहे हा. आणि याच्या मागची जी काही रियालिटी आहे हा. ही कुठेतरी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. खरं तर अधिकाऱ्यांचंच मला वाटतं हे स्वतःचं पण एक म्हणजे स्वतःचं पण हे त्यांनी मांडलं पाहिजे, की तुमचा प्रवास खरं तर एवढा खडतर असेल. माझ्या दृष्टिकोनात हा सुंदरच होता. पण तुम्ही बघताना त्याचा बाऊ वगैरे करून वॉचमन हे ते मग खडतर परिस्थिती. तर त्या दृष्टिकोनातून तुमच्या मुलांना पण त्यांनी जोखलं नाही पाहिजे. अभ्यास हा अभ्यास असतो. मी पण सेम पुस्तक वाचून झालेत. तुमचा बरोबर. मुलगा पण सेम पुस्तक वाचून झाले. आणि ह्याच्यामध्ये जर 5-6 वर्ष देणाऱ्या मुलांना माहीत असेल, की कुठेतरी 1-2 मार्काने त्यांची पोस्ट हुकलेली असते. असं पण नाही की पहिला नंबर येणारा फारच काहीतरी मोठं करतोय आणि एकदम यादीत नसणारा फारच काहीतरी कमी करून झालेला आहे. कुठेतरी लक फॅक्टर असतो, कुठेतरी प्रयत्न थोडेसे कमी पडलेले असतात. आणि मला नेहमी वाटतं, की इथं येणारा मुलगा हा अत्यंत हुशार असतो. त्यानं परिस्थितीचं पूर्ण जोखीम केलेलं असतं. 4-5 वर्षाचा त्याचा प्रवास असतो. त्यानं परिस्थितीची त्याला जाणीव आलेली असते, की अभ्यास आपला कुठे आहे, कसा आहे. फक्त घरच्यांचं त्याच्यावरती प्रचंड दडपण आलं, की मग थोड्या चुका त्या फ्रस्ट्रेशननं होत जातात. 4-5 वर्षामध्ये आता माझे असे मित्र भरपूर आहेत, की त्यांची 1 मार्कानं जाते, 1-2 मार्कानं जाते, अशा त्याच्या परिस्थित्या. पण नवीन येणाऱ्या मुलांनी खरं तर ह्या सर्व वास्तवतेची जाणीव करून घ्यावी. म्हणजे तुमचं आज नावाचंच आहे वास्तव कट्टा. त्यामुळे मेन आहे की वास्तव जाणून घेणं, की आज खरंच किती सक्सेस रेट किती आहे याच्यामध्ये. की 1800 मुलांच्यामध्ये इंटरव्ह्यू होतो. मी 723 मध्ये होते. मग त्या 723 मध्ये ऑलरेडी किती पोस्ट होल्डर आहेत, बाकी किती नवीन आहेत, मग बाकीच्या परीक्षामधून कसं होतंय. ह्या सगळ्या प्रवास ज्यावेळेस तुम्ही जाणून घ्याल, त्यावेळेस तुम्ही तुमच्या पालकांनी पण आणि पाल्यांनी पण ह्या दोन्ही गोष्टीचा विचार करून मला करायचंय का खरंच हे स्पर्धा परीक्षा, की मी तरू शकतो का, तरच ह्या क्षेत्रात यावं. आणि माझाही बॅकअप प्लॅन तसा रेडी होता. म्हणजे मी ज्यावेळेस जॉब केला त्यावेळेस 2 वर्ष जॉब करताना माझ्या डोक्यात तेच होतं, की आपल्या ह्यामध्ये जर नाही झालं तर आपल्याला जॉब कंटिन्यू करायचे. कोविड नंतरची सिच्युएशन भयंकर होती, कारण की मला पण कंटिन्यू फेल्युअर येत होते. मी पण जवळजवळ ही माझा 5वा अटेम्प्ट होता आणि STIचे माझे 1-2 मार्कांना रिझल्ट गेलेले होते. तर मलाही मनात थोडं खात होतं, की आता आपल्याला कुठेतरी थांबायला हवं. हे क्षेत्र एवढं जिकरीचं आणि एवढं धकाधकीचं बनतं, की तुम्हाला कुठे थांबायचं पण ते पण कळत नाही.
पण तुमचा बॅकअप प्लॅन जेवढा रेडी असेल ना तेवढं फार सुंदर आहे. अगदी बरोबर. त्यामुळे नवीन येणाऱ्या मुलांनी खरं तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करावा की मला 1-2 वर्ष द्यायचे, 2-3 वर्षात मला माझा अंदाज जोखायचे किंवा मी कुठपर्यंत जाऊ शकतो. माझी प्री निघत असेल तर मग माझा मेन्सचा अभ्यास होईल का? कारण की आता भरपूर परीक्षा पण थोड्या आक्रसत चालल्यात. जागांचं प्रमाण तर तुम्ही पाहतच आलाय की भरपूर होतात. वरून MPSC आज हे सेंटरला झालेले आहे. म्हणजे सुरुवातीला MPSCची कधी बातमी पण दिसत नव्हती. बरोबर. पण आजकाल काही जरी झालं की तरी MPSCची बातमी फ्रंट पेजला असते. न्यूजवाले असतात. परीक्षा पुढे गेल्या तरी न्यूजवाले असतात. त्यामुळे घरच्यांना परत MPSCचं परत वेळ लागायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे प्रत्येक जण परत 12वी नंतर नोकरी नसेल की काय कर तर MPSC कर. त्यामुळे ह्या क्षेत्रात येणाऱ्या मुलांनी त्या गोष्टी जोखाव्यात. निश्चितच. कारण ज्यावेळेस रिझल्ट लागतो हम्म. त्यावेळेस सिलेक्ट झालेले जे 400-500 लोक असतात बरोबर. हे दिसतात, हम्म. परंतु जे सिलेक्ट झालेले नाहीत हम्म. असे 40-50 हजार पुण्यामध्ये बसून असतात. बसून असतात. यांचं वास्तव कोणीच पाहत नाही. पाहत नाही. होय. नक्कीच. ज्यावेळेस तुम्ही वॉचमन म्हणून जॉब करत होता हम्म. कधी असं वाटलं नाही की अरे आपण इंजिनियर, हम्म. आपण वॉचमनचा जॉब करतोय, हम्म. असं कधी फील नाही झालं? फील सुरुवातीला असं व्हायचं मला की आपण इंजिनिअरिंग घेतलंय आणि इंजिनिअरिंगमध्ये पण मी टॉप 10 मध्ये होतो. म्हणजे मला 70% होते त्यावेळेस आणि 10वीचा टॉपर वगैरे. आणि मी ज्यावेळेस कंपनीमध्ये यायचो त्यावेळेस मी खरं तर मास्क रुमाल बांधून यायचो आणि कुणाला जास्त सांगितलं नव्हतं सिक्रेसी की काय करतोय वगैरे. म्हणजे हार्डली माझ्या 1-2-3 मित्रांनाच माहित होतं की वॉचमनचा जॉब करतोय. तर मनात मला तो गिल्ट फील भयंकर होता की तू एवढा शिकलायस, इंजिनिअरिंग केलायस, वरून तुझ्या घरची परिस्थिती, जे वडील अजून वॉचमनचा जॉब करतात, आई शेळ्या राखते आणि घरची परिस्थिती जमते माणी वगैरे येते. तर मनात मला गिल्ट असायचा. पण एक होतं की मी भरपूर अशा माझं वाचनाची आवड होती की आपल्याकडे श्रमप्रतिष्ठा नावाच्या गोष्टीला फार कमी लेखलं जातं. म्हणजे माझं काम मी प्रामाणिकपणे करतोय, मला त्याच्यातनं पैसे भेटतात आणि मेन म्हणजे माझा खर्च मी स्वतः भागवतोय, अजून माझ्या घरच्यांचा खर्च मी भागवतोय. मी त्या पिरियडमध्ये माझं लोन सगळं संपवलं. म्हणजे कोविडमध्ये मला 2 वर्षे बऱ्यापैकी फुल लॉकडाऊन होता. मला त्याचा फायदा असा झाला की मला दिवसभर कंपनीमध्ये थांबावं लागायचं. तर माझा पगार डबल झाला. म्हणजे 7,500 वरून माझा पगार 15-16,000 झाला. डे नाईट तुम्हाला डे नाईट तिथे थांबायचं आणि डे नाईट थांबून मग एक आयसोलेशन माझं ऑलरेडी होतं. बरोबर. कंपनीत कोणच नसायचं, मी एकटाच असायचो. त्यामुळे पगार चालू, आयसोलेशन आपोआप लादलं गेलं होतं आणि एकटं राहून मग काय करायचं तर अभ्यासच करायचे. त्यामुळे भरपूर मी म्हणजे तिथं ती माझी आयसोलेशन लाईफ एन्जॉय केली आणि माझं 2020ला मी लोन सगळं त्या 5-6 महिन्याच्या ह्याच्यावरती फेडून टाकलं. त्यामुळं कामाच्या बाबतीत मला प्रचंड प्रामाणिकपणा होता आणि मला सुंदर वाटत होतं ते जॉब करणं. कारण की माझ्या वडिलांनी त्याच जॉबवरती माझं इंजिनिअरिंग शिक्षण पूर्ण केलं आणि माझ्या पुढे अशी भरपूर उदाहरणं होती की आजकाल आपण बघतो की आपल्याकडं कामाला फार कमी लेखलं जातं. तर तुम्ही जर एखाद्या USA अमेरिकेला वगैरे गेला तर तिथली लोक वगैरे मुलं आहेत ना, स्वतःच्या मुलाला वेल सेटल असून पण स्वतःचा पार्ट टाइम जॉब कर म्हणून सल्ला देतात. बरोबर. म्हणजे माझ्या मामाची मुलगी ज्यावेळेस आमचं कसं बोलणं व्हायचं त्यावेळेस एवढ्या मोठा पॅकेजची नोकरी असून पण ती फूड मॉलमध्ये पार्ट टाइम जॉब करायची. त्यामुळे ती म्हणायची की तिकडं कल्चरच आहे, मग तुम्ही कामाला असं का कमी लेखता? त्यामुळे मला असं सांगायला नेहमी आवडतं मुलांना की कुठलं काम कमी लेखू नका. म्हणजे वॉचमन असो किंवा एखादा भाजी विक्रेता असो. तुमच्याच वास्तव कट्ट्यावरती भरपूर मी मुलाखती ऐकायचो की टेम्पो चालक बनला आहे ते म्हणजे त्या मुलांचा बघण्याचा दृष्टिकोन कामाकडे फक्त सुंदर रीतीने मी माझं काम करतोय, त्यातून मला माझा कामाचा मोबदला भेटतो आणि प्रामाणिकपणाचं काम आहे. बरोबर. ते काय हलक्या दर्जाचं काम नाही. कुठे चोरमाऱ्या करत नाहीये आम्ही, कुठे दरोडेखोर घालत नाहीये, कोणाच्या चोऱ्या हे करत नाही. त्यामुळे त्यात असं वेगळेपणा असण्याचं काय काम आहे? ती पण एक जॉबची सिक्युरिटी आहे, ते पण एक चांगलं काम आहे. त्याच्याशिवाय तर नोकरी टिकणंच कठीण आहे. कारण सिक्युरिटी आज आहे म्हणून तर आज कामाच्या बाबतीत सुरक्षितता आहे. त्यामुळे मला हा नेहमी विचारायचा की नाही आपण करतोय ते सुंदर काम करतोय, त्यात कमी लेखनाचं काहीच काम आहे. ठीक आहे की जॉब करून वास्तवता थोडीशी कमी आहे की इंजिनिअरिंग वगैरे करून हे करून तो एक ड्रॉबॅक राहायचा माझ्या मनात सांगताना की मग इंजिनिअरिंग का केलंस, मग इकडं का करतोय, मग इंजिनिअरिंगला जॉब वगैरे नाही येत काय असं तसं. पण ओव्हरऑल जर बघितलं तर मला फार आनंद वाटायचा आणि अजून पण माझा जॉब त्यासाठीच चालू आहे. कामाच्या बाबतीतलं खरं हे वास्तव आज तुम्ही सांगितलं. नक्की. कारण आजही फक्त पगार कमी आहे म्हणून नोकरी सोडणारी पण लोक आहेत. भरपूर. मी बेरोजगार बसेल पण कमी पगारावरती काम करणार नाही. नक्कीच. पण तो पगार मिळतोय हे वास्तव कोणी स्वीकारायला तयार नाही. निश्चितच आज भरपूर विद्यार्थी आर्थिक परिस्थितीतून जात आहेत. कारण बऱ्याच वर्षापासून काही अभ्यास करणार आहेत आणि प्रत्येक जण हा ग्रामीण भागातला आहे. खूप ठराविक लोक शहरामधून स्पर्धा परीक्षेची तयारी करतात.
तुमच्यासारखेच विद्यार्थी आहेत, फक्त तुम्ही पर्याय निवडला, तुम्ही जॉब करून अभ्यास केला. बरोबर. आणि काही विद्यार्थी आहेत फुल टाइम अभ्यास करण्यासाठी करतात. पुण्यासारखे व इतर त्यांच्या जिल्ह्यांमध्ये जात आहेत. हम्म. काय संदेश द्याल तुम्ही विद्यार्थ्यांना? सुरुवातीलाच मी जसं म्हटलं की ठीक आहे, तुम्ही फुल टाइम जर अभ्यास करत असाल, तुमचं आर्थिक जर गणित जुळली असतील तर मग ठीक आहे, मग एवढा जास्त बाऊ नका करू की मला घरच्यांचं टेन्शन येतंय, आर्थिक मला ते पैसे वगैरे पाठवतायत, ते जाऊ द्या. कारण की तुम्हाला 2-3 वर्ष द्यायचेच आहेत. तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास करा, अभ्यासावरतीच फोकस करा. कारण काही काही मुलं अशी पण असतात की त्यांना मग नाही जुळत गणित. काही काही मुलांचे आता मला फोन येतात की ते म्हणतात की मला असा ठिकाणी जॉब भेटतोय, पण जॉब केलाच पाहिजे, मग मला थोडं जुळत नाहीये कामाचं, म्हणजे अभ्यासाचं गणित वगैरे जुळत नाहीये. मग माझं त्यांना हेच सांगणं असतं की ठीक आहे, तुम्ही 2-3 वर्ष आहात ना, कोणातरी मित्राची मदत घेताय तर घ्या, आईवडिलांची मदत घेता असेल, पैशाचे थोडंफार मॅनेजमेंट करत असाल तर घ्या, पण तुमचं अभ्यास हा प्रामाणिकपणे करा. म्हणजे जर नसतीलच गणित जुळत आर्थिक तर नको, काही हे नाहीये, पण अभ्यास मात्र प्रामाणिक ठेवा. अगदी बरोबर. आणि 2-3 वर्षानंतर जर मग तुम्हाला जास्त प्रचंड दडपण जाणवत असेल की मग माझी प्री निघत नाहीये, मेन्समध्ये मी कुठेतरी अडखळतोय, त्यावेळेस मग मला वाटतं 2-3 वर्षानंतर तुम्ही पर्याय शोधला पाहिजे की तुमची आर्थिक गणित आता तुम्हाला वैयक्तिक सोडावे लागतील. कारण की एवढं प्रचंड दडपण घेऊन हे घेणं, कारण की आता तर तुम्ही बघत असाल जेन्युइनली तर प्रचंड केसेस पडत असतात. म्हणजे रिझल्ट हा आमचा 2022ची परीक्षा आहे, 23ला मेन्स आणि 24ला रिझल्ट, आणि अजून पण फायनल रिझल्ट नाहीये. म्हणजे ही प्रोसेस 2.5 ते 3 वर्ष जातात. आणि तुम्ही इथं जाऊन जर पुण्यामध्ये 10 ते 12,000 मिनिमम खर्च आहे तुमचं, म्हणजे मुलांचा, आणि रिझल्ट लागून पण तुम्ही अजून 8-9 महिने परत बेरोजगार राहताय. मग तिथून जर तुम्हाला 10-12,000च परत घरच्यांना मागून हे करत असाल तर मला वाटतंय कुठेतरी आर्थिक गणित जुळली पाहिजेत. एकदा ते दडपण कमी झालं की तुम्ही फ्री माइंडनं अभ्यासाला फार मोकळे होता. म्हणजे मी बघितलेली मुलं मग जेवढे फ्री माइंडनं अभ्यास कराल तेवढं उत्तम फलंदाजी करतात इकडे अभ्यासाच्या पिचवरती. अगदी अगदी बरोबर. ते महत्वाचं आहे. निश्चितच खरं तर तुमचा हा जो प्रवास आहे अभिमानास्पद आहे. कारण अभ्यास करण्यासाठी तुम्ही तुमची नोकरी सोडून वॉचमनची नोकरी स्वीकारली. हो. आणि कुठलीही लाज न बाळगता आणि त्याचा वेळेचा जो काही सदुपयोग करून घेतला, त्याच्यामुळे कदाचित आज तुम्ही अधिकारी पदावरती तुमची निवड झालेली आहे. नक्कीच. जे होतं ते चांगल्यासाठी होतं असं म्हणतात. कारण आज मेकॅनिकल इंजिनियर आपण पाहतो की सगळेच मेकॅनिकल इंजिनियर हे एमपीएससीकडे वाहताना दिसतात. आम्ही मॉक इंटरव्ह्यू घेतले, त्याच्यामध्ये सगळे मॉक इंटरव्ह्यूसाठी मेकॅनिकल इंजिनियरच होते. तुम्ही जॉब सोडला, वॉचमनची नोकरी केली आणि आज उपशिक्षण अधिकारी म्हणून तुम्ही त्याच गोष्टींमुळे निवड झाली असं म्हणायला हरकत नाही. निश्चित तुमचा खरंच प्रवास हा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. कित्येक विद्यार्थी आहेत परिस्थितीचा बाऊ करतात, आमच्याकडे पैसे नाहीत किंवा इतर गोष्टींची कारणं सांगत असतात आणि त्याच्यातून कुठेतरी ते डिप्रेशनमध्ये जातात. आजचा तुमचा प्रवास आणि ही जर मुलाखत ऐकली तर निश्चित त्यांच्यामध्ये एक नवचेतना पेटू शकते. वास्तव कट्ट्यावरती आलात, तुमचा प्रवास मांडला, त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. आणि तुम्हाला भावी वाटचालीसाठी, आणि तुम्ही आता 2023ची पण परीक्षा दिली, निश्चितच तुमची ड्रीम पोस्ट जी असेल, आवडती पोस्ट असेल, लवकरच आपल्याला मिळेल अशा शुभेच्छा देतो. थँक्यू. थँक्यू.